आपण आजारी पडल्यावर जसं डॉक्टरकडे जातोय तो नस बघून जसं आपल्याला आजार पण गोळ्या औषधे देतोय तसं इचलकरंजी पूर्ण नस नस म्हणजे काय आहे ती सगळ्या आवाड्याच माहिती आहे. म्हणजे कोणतं काम घेऊन आलं पाहिजे काय केलं पाहिजे हे फक्त आवाडेच करू शकतात. इचलकरंजीचे फॅमिली डॉक्टर आहेत. कोण? प्रकाश आवाडे यांना, बर कल्लापण्णा आवाडे यांना. त्यांनीच उद्योगधंदा हा त्यांनीच आणला ना, कारण त्यांनी आणला काय. कमळचा इथनं उमेदवार निवडून येणं हे लय गरजेचं आहे. त्यामुळे युवा नेतृत्व म्हणून राहुल आवाडे साहेब यावेळेला भरघोस मतांनी निवडून 100% येतील. मी आज पोहोचलोय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघातील काही नागरिकांशी मी संवाद साधणार आहे. आवाड्यांनी जसं कामं आणल्यात, कामगारांच्यासाठी आणल्यात, मालक लोकांच्यासाठी आणल्यात, सगळ्यांसाठी आणल्यात. गोरगरीब कष्टकरी श्रीमंत त्यात काय असं भेदभाव त्यांनी केलेला नाही. आणि मी सध्या आता उभा आहे चांगदेव पाटील चौक परिसरामध्ये. इचलकरंजी हे ओळखलं जातं आवाड्यांच्यामुळे. इचलकरंजी म्हटलं की आवाडे. आमदार हा राहुल आवाडे साहेबच पाहिजेत. युवा आहे आणि नेतृत्व करणारा चांगला आमदार पाहिजे. इचलकरंजी म्हणजे आवाडे. आम्हाला हे इथं गाव सोडून आले यांच्या भाकरी खायला म्हणून आवड सावकारलाच करा. इचलकरंजी यंत्रमाग धंद्याला जी बळकटीकरण दिले ते दिलेले फक्त आवाड्याने. मँचेस्टर सिटी नाव हे आवाड्याने केलेलं आहे. युवा नेतृत्व राहुल साहेबांचं असल्यामुळे आम्हाला त्यांचं नेतृत्व पटतंय. त्यामुळे आमचा फुल सपोर्ट आहे आणि निवडून हे राहुल आवाडेच येणार. 23 नोव्हेंबरला ज्या वेळेला इचेला मतमोजणीला त्यावेळेला तुम्हाला कळलं की वन साइड अखंड इचलकरंजी एकतर्फे राहुल आवाडेंना भरघोस मतांनी विजय करतील. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे ती आता अगदी शिगेला पोहोचली आहे. कारण 2-3 दिवसांवरच आता मतदान प्रक्रिया होणार आहे आणि या निमित्तानंच केके न्यूजच्या वतीनं विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळी विविध मतदारसंघातील भेटीचा आढावा घेतोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय आणि त्याच अनुषंगाने मी आज पोहोचलोय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघातील काही नागरिकांशी मी संवाद साधणार. आणि मी सध्या आता उभा आहे चांगदेव पाटील चौक परिसरामध्ये आणि या परिसरात काही नागरिक जे आहेत ते गप्पा मारत बसले. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. दादा नमस्कार. काय चर्चा चालू आहे तुमच्यात आता चर्चा चालू आहे राजकारणाची चालू आहे सध्याला. आपल्याला काय करायचं राजकारण? आपण आपलं घर भलं आणि पोट भलं. नाही ते राजकारण हे लागते. त्याशिवाय पोट कसं भरणार तुमचं? कसं राजकारण काय? आमच्या इचलकरंजी मध्ये यंत्रमाग उद्योग मोठा आहे. बर. मग यंत्रमागाला ज्या सवलती सुविधा त्यांचं महामंडळ जे लागणार आहे ते एखादा वरना आमदार झाल्याशिवाय कोण करून आणणार नाही. आम्ही सामान्य माणूस जाऊन करून आणणार आहे काय? नाही करणार. म्हणून राजकारण गरजेचं आहे. बरोबर. आता विधानसभा निवडणूक आहेत. बरोबर आहे. मग यात राजकारण जर म्हटला तुम्ही, इचलकरंजीचं समाजकारण करणारा आमदार कोण पाहिजे तुम्हाला? समाजकारण आमदार करणार नाही, आम्हाला कामं करणारा आमदार पाहिजे. बर. आम्हाला जी कामं करतात इचलकरंजी यंत्रमाग धंद्याला जी बळकटीकरण दिले ते दिलेले फक्त आवाड्याने. मँचेस्टर सिटी नाव हे आवाड्याने केलेलं आहे. त्यामुळे आता सध्याला युवा नेतृत्व म्हणून राहुल आवाडे आहेत आणि त्यांना आमचा फुल पाठिंबा आहे. यंत्रमागासाठी त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे किंवा त्यांचं काम आहे इचलकरंजी यंत्रमागावर आहे, कुठल्याही बाकीच्या क्षेत्रावर अवलंबून नाही आहे, फक्त यंत्रमागावर अवलंबून आहे. अनेक जण आहेत की वेगवेगळ्या व्यवसायामध्ये पडलेले आहेत यंत्रमाग सोडून. मग आपल्याला आता यंत्रमागच कशाला पाहिजे? यंत्रमागामुळे जो व्यवसाय वाढलेला आहे दुसरा. यंत्रमाग पहिला यंत्रमागच आहेत. बर. पहिला कुठला दुसरा धंदा नव्हता. यंत्रमागावरच गारमेंट उद्योग झालेला आहे. भरपूर सायझिंग आहेत, प्रोसेस आहेत, बरोबर, भरपूर युनिट आहेत. त्याच्यावरच जवळजवळ चांगलं हे चालू आहे इचलकरंजी. आता दुसरीकडे मदन कारंडे हे तुतारी घेऊन हातामध्ये आहेत. काय वाटतंय? त्यांचं पण काम आहेच की या 2 वर्षात. त्यांचं काय काम आहे? त्याने काय काम केले? पद नसताना त्यांनी लोकांच्या भेटीगाठी झाली म्हणजे काम केलं का? मग त्याने काय काम केलं? कुठं काय यंत्रमागाला कुठं काय बळकटीकरण दिलं काय? आपण आता वेगवेगळे अजेंडे घेऊन ते लोकांसमोर आलेतच की आता त्यांच्या अजेंडा घेऊन येणं वेगळं आणि कामं घेऊन येणं वेगळं. अजेंडा काय मी बी घेऊन जातो की, म्हणून मला कोण देणार आहे काय? नाही देणार. आवाड्याने जसं कामं आणल्यात, कामगारांच्यासाठी आणल्यात, मालक लोकांच्यासाठी आणल्यात, सगळ्यांसाठी आणल्यात. गोरगरीब कष्टकरी श्रीमंत त्यात काय असं भेदभाव त्यांनी केलेला नाही. यंत्रमागात कोणाला भेदभाव झालेला आहे का विचारावं? कोणाला झालेला नाही. दादा तुम्ही काय सांगाल? आता हिने जसं आवाडीने सांगितले की आवाडीने यंत्रमागासाठी भरपूर केलं आहे,
पण ह्या परिसरामध्ये त्यांची एक दहशत मानली जाते हो. नाही नाही, इथं दहशत वगैरे काही नाही. इथं कामाला महत्व आहे. ही अर्धी कामगार वस्ती आहे. पूर्ण गणेशनगर, चांगदेव पाटील परिसर हा सगळा कामगार वस्ती असल्यामुळं हा. इथं काम जे मिळणार आहे हा. ते यंत्रमागातूनच मिळते. इथे मेंडिंगवाले आहेत, कंस्ट्रक्शन वाले आहेत. हे सगळं जसं मागाचा धंदा चालला तरच ह्या सगळ्यांचं पोट भरलं जाते. बरं. त्यामुळं धंदा हा मागाचा मेन महत्वाचा ह्याच्यात आहे. आणि हे कामगार वस्ती असल्यामुळे इथली सुविधा, इथं रस्ते लहान आहेत, सगळ्या सुविधा इथं अग्निशामक दलाच्या कुठं तर काय आग लागली काय येत नाही, तर इथं सुविधाच काही नाही. गणेशनगर, आंबेडकर नगर परिसरात सुविधा कोणत्याही नसल्यामुळं इथं काम करणारा आमदार पाहिजे आम्हाला. कोण असावा आमदार? आमदार हा राहुल आवाडे साहेबच पाहिजेत. युवा आहे आणि नेतृत्व करणारा चांगला पण आमदार आता, पाहिजे. त्यांच्याकडे अनेक वेळा खासदार पद त्यांच्या घरात गेलं, आमदार पद गेलं. आता पुन्हा ते त्यांचे प्रकाश आवाडेंचे चिरंजीव ते आता या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये उतरलेत. बरोबर आहे. आता बदल व्हायला पाहिजे म्हणजे की नाही नाही, बदल झाला. जसं आपण आजारी पडल्यावर जसं डॉक्टरकडे जातोय, तो नस बघून जसं आपल्याला आजारपण गोळ्या औषधे देतोय, तसं इचलकरंजी पूर्ण नस म्हणजे काय आहे ती सगळ्या आवाड्यासनी माहिती आहे. बर. म्हणजे कोणतं काम घेऊन आलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे फक्त आवाडेच करू शकतात. दुसऱ्या कुणाला डॉक्टर आहे कोण? इचलकरंजीचे फॅमिली डॉक्टर आहेत कोण? प्रकाश आवाडे यांना, बर. मग त्या कल्लापन्ना आवाडे यांना. त्यांनीच डॉक्टरांना- उद्योगधंदा हा त्यांनीच आणला ना. कारण त्यांनी आणला काय? हा. कारण त्यांनी बळकटीकरण दिले का त्याला? पण उद्योगधंदा आणला, सगळं आणलं, फक्त त्या उद्योगपती जे आहेत हा. त्यांचाच विकास केला होता. नाही नाही, तसं काय नाही. झालाय की विकास. का कारखानदाराचा झाला नाही का? कारखानदार साधं माग घातले ते आता एअरजेटवर आल्यात, रॅपेरवर आल्यात. भरपूर टेक्नॉलॉजी वाढल्या. त्यांनी आणलेच ना. त्यांनी काय तोंड बघून दिले काय? झाला ना. सर्वसामान्यांचं काय? सर्वसामान्य आहेच की, चांगलाच आहे की. सर्वसामान्य बाहेरगावनं राबणारा माणूस, राबायसाठी इथं आलेल्या माणसानं स्वतः घर बांधलाय त्यानं. सगळं त्याचं डेव्हलपमेंट झालेच की. बर. त्याच्या हिशोबाने त्याचं डेव्हलपमेंट झालेलंच आहे. हो, यंत्रमागसाठी भरपूर काय काय त्यांनी केलं. आता यांनी सांगितलं, ठीक आहे आपण मान्य करूया, मला जरा जागा द्या, मग मान्य करतो. पण इतर ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यासाठी प्रकाश आवाडेंनी काय केलं? आदरणीय हळवणकर साहेबांच्या माध्यमातून ज्या वेळेला इंदिरा मेमोरेबल हॉस्पिटलचं शासनातर्फे हस्तांतरित झालं, ते प्रथम हॉस्पिटल आहे अखंड महाराष्ट्रातलं की नगर परिषदेची ती इमारत शासनाकडे वर्ग करायचं काम सुरुवातीला हळवणकरांनी केलं. त्याच्या माध्यमातून प्रकाश आवाडेंनी त्या हॉस्पिटलचं काय केलंय आता की तुम्ही जर आला तर बघू शकताय. कोण पण गोरगरीबाला आता साधारण खाजगीमध्ये जाता गेलं तर काय पैसे बसणार आणि काय नाही ते प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर. आज आयजीएमला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काय दर्जाचं हॉस्पिटल केलेलं आहे. असं बऱ्याच पायाभूत सुविधा त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. आणि देशात नरेंद्र मोदींचं सरकार आहे, या राज्यात भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे कमळचा इथनं उमेदवार निवडून येणं हे लय गरजेचं आहे. त्यामुळे युवा नेतृत्व म्हणून राहुल आवाडे साहेब यावेळेला भरघोस मताने निवडून 100% येतील. इथं कमळचा उमेदवार आहे, पण तो कमळचा उमेदवार जनमानसात गेला पाहिजे ना, जातच नाही म्हणे. जनमानसात पूर्णपणे गेलेला आहे. तुम्ही साधारण 23 नोव्हेंबरला ज्या वेळेला इचेला मतमोजणीला त्यावेळेला तुम्हाला कळलं की वन साइड अखंड इचलकरंजी एकतर्फे राहुल आवाडेंना भरघोस मताने विजय करतील. मग दुसरीकडे मातबर नेते जे आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तुतारे आहेत. मातबर नेता तुम्ही म्हणताय, मातबर नेता जनता म्हणत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने मातबर नेता असतील, तर इथं तसं काही नाही आहे. एकतर्फे तुम्ही ग्रामीण भागात जर गेला, सगळ्या पायाभूत सुविधा बघा, रस्ता बघा, गटरी बघा, बोरचं काम करून दिल्यात प्रत्येक भागात. जिथं जिथं पाणी नाही तिथं बोरचं सुद्धा सगळीकडे काम झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एकदम जोरात पद्धतीने इथं विकास होईल असं म्हणतात. तुमचं काय मत आहे हो? तुम्ही आता ह्या मत म्हणजे आम्ही सामान्य नागरिक आहे, हा आम्हाला काम करणारा आमदार पाहिजे आहे. बर. मग आम्ही आता युवा नेतृत्व राहुल साहेबांचं असल्यामुळे आम्हाला त्यांचं नेतृत्व पटतंय. हा. त्यामुळे आमचा फुल सपोर्ट आहे आणि निवडून राहुल आवाडेच येणार. घराणेशाही नको म्हणतात ना लोक. घराणीशाही नको म्हणतात. कसं असतंय, घराणीशाही हे आहे त्यांची, राजकारण त्यांनी करतात पहिल्यापासून. सगळ्यांचीच घराणीशाही आहे. खरं इचलकरंजी हे ओळखलं जातं आवाड्यांच्यामुळे. बर. इचलकरंजी म्हटलं की आवाडे, हा. आवाडे म्हटलं की त्यांनी कामं जी पहिल्यापासून केल्यात, राजकारण त्यांनी करतात नाही असं नाही, राजकारण करतात म्हणून इचलकरंजी आहे. आज यंत्रमाग धंदा आहे, वस्त्र उद्योग, बाहेरची युपी बिहार इकडची तिकडची सगळी लोक इथे येतात, राबून खातात. कामाला म्हणतात. इथं स्थानिक भरपूर भरल्यात. सगळे स्थानिक लोक आहेत, त्यांचा रोजगार त्यांना मिळाला, त्यांची पोटं भरतात, रोजगार मिळाला. मग त्यांनी सगळं इचलकरंजीत आणलेला आहे, उद्योगधंदा वाढवलेला आहे. बाकीचं कोण वाढवलेलं नाही. इचलकरंजी म्हणजे आवाडे. बर. प्रथम इचलकरंजी म्हणजे आवाडे. काका तुम्ही काय सांगताय, तुमचा अनुभव? आता ही तरुण पिढी आहे, तरुण युवा नेतृत्व म्हणून सांगायला लागल्यात,
पण तुमचा अनुभव बघितला, तुम्ही इथलं राजकारण बघितलं, अनेक आमदार बघितलेले आहेत, वातावरण जे बघतोय आपण, सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, तर तुमचं काय मत आहे? आमचं मत म्हणजे कसं आहे माहिती आहे का, राहुल आवाडे हा एकमेव नेता आहे. हा. आणि मूळ तुम्हाला सांगायचं, आता काही लोकांचं मत कसं झालं माहिती आहे काय, राहुल आवाडे काय समजतंय, ऐका, काही लोकांचं मत आहे. हा. आणि काय बरेच लोकांचं कसं आहे, राहुलाच्या पाठीमागून 2 माणसं आहेत, बर. एक हळवणकर साहेब, हा. एक त्यांचे वडील हम्म. प्रकाश आवाडे. हा. ऐका की, हा. दोघं असल्यामुळे तिथे काही अडचण येणार नाही, कामाला सपोर्ट चांगला मिळणार आहे. आणि वरचं काय जे खेचून आणणार आहे ते आवडायचे काम जमिनी कोणाला लक्षात ठेवा. हे 2 चाकं घेऊनच राहुल आवाडे आपली गाडी चालवणार आहेत का? असं काही नाही, मग असं काही नाही. हा. वैयक्तिक त्यांचं ते- लोकांच्या भेटीगाठी आहेच की, आहेच की, आहेच की. इथं झाडं मिळून गेलं आमच्या इथं, हा. हो इथं झाडं मिळून गेलं आमच्या इथं, प्रत्येक भागातून गेलं आमच्या इथं, घेऊन गेल्यात. हो येऊन गेलं. पण कुठलं काम आपलं व्यक्तिगत म्हणजे काही शासकीय कामं असतील, कुठली दवाखान्याची कामं असतील, अशासाठी तिथं गेलं तर तिथं वशिला लावा लागते म्हणा. काय नाही असं म्हणतात हो, काही लोक खचिकर करल्यात, वशिला नाही. आता दावा तुम्ही जावा तिथं सगळं तयार, सुविधा सगळं आहेत, हा. तुम्हाला सगळी सुविधा आहेत. बर. हो सगळ्या सुविधा केल्यात आता काय अडचण नाही. काय झालं याच्या, काय बोलले का तुम्हाला काय? नाही हे कामाला यांच्याकडे कामाला जातो हो साहेब. तुम्ही? हा बर. हे काय आम्ही पगार दिलेला नाही काय? दिलं की हो, हा. दिलं की साहेब पगार. दिला होय. हा बर. पगार किती देतो. रुपये मिळालेत? हा? किती रुपये मिळालेत? 1000 रुपये. 500 द्या की. हा घ्या की, बरोबर द्या. खरे 1000 का, मग हे बघा हे घ्या 1000 रुपये. ही शपथ नको ठेवा. काम करताय तुम्ही, कुठं कामाला आहे का? हा इथं साहेबाकडं. साहेबांकडे होय. हा मग आता इथे एक आपल्याला आमदार साहेब निवडायचा आहे, हा कुणाला निवडणार? आवड सावकार साहेबाला. का हो? हा हे साहेबाला थोडं करायचं. बर. हा आम्हाला हे इथं गाव सोडून आले यांच्या भाकरी खायला म्हणून आवड सावकारलाच करायचं. तुम्ही गाव सोडून आला असा, भाकरी दिली म्हणून. हा पण ते भेटतात तरी काय? कुणी भाकरी दिली तुम्हाला? या मालकाने दिली का त्या मालकाने? आवड सावकार मालक दिले राबून, आम्ही राबल्यावर आम्हाला काम लावून आम्हाला पोटाला द्यायला. बर. देतात तरी काय? हा देते की हो. हा. काय हो दादा, तुमच्याकडे कामाला आहे असं कामाला आहेत, कन्स्ट्रक्शन कामाला आहेत. बर. बाहेर ना आले बाहेर. आवडीने त्यांना इथं रोजगार दिला. रोजगार दिला म्हणतात. हा. कुणी दिला रोजगार? तुम्ही दिला का तिने दिला? आम्हाला रोजगार तिने दिला, आम्ही यांना दिलो. बर. तिने कसा काय दिला तुम्हाला? आता उद्योगधंदे तिने लावलं म्हणताना त्या माध्यमातून आम्हाला काम मिळालं, बर. त्या हिशोबानं आम्हाला आम्ही रोजगार त्यांना तिने आम्हाला दिला, आम्ही त्यांना दिलो. उद्योगधंद्याला तुम्ही त्यांनी लावलं तुम्ही म्हणताय, लोक म्हणतात त्यांनी अनेकांना धंद्याला पण लावलं. लोक काय पण बोलतात हो. हा. पण आहे का त्यांचा संपर्क तसा? आहे की संपर्क आहे. मग असं का म्हटलं जाते ते लोकांना भेटतच नाहीत? नाही भेट- वशिला लावा लागते, ओळख पाहिजे कुणाची? नाही आहे ते संपर्कात आहे ते आहेत संपर्क. आहेत. यावेळेला म्हणतात आता बदल होणार आहे, परिवर्तन व्हायला पाहिजे इचलकरंजीत. नाही आवाडे साहेबां परिवर्तन झालेच की, आता राहुल आवाडे साहेब आहेतच की, हा. युवा नेते आहेत ते. बर. तुम्ही मला मगाशी सांगितलं की इचलकरंजी म्हणजे आवाडेच. इचलकरंजी म्हणजे आवाडेच, बरोबर. पण जो काही विकास झाला तो ठराविक लोकांचाच झाला विकास. कसं आहे माहिती आहे काय, विरोधक हा असतोच, पण विरोधकाचं कामच असते. स्वतःचा जरी विकास झाला असला तरी त्याच्या नावानं ओरडायचंच. बर. कारंडे साहेबांचे तुम्ही म्हणताय तुतारे, तुतारेंचं काय, त्यांचं काय पॉवरलूम नाहीत काय, एअरजेट नाहीत काय, त्यांनी काय दुसरे व्यवसाय केले नाहीत काय, त्यांनी काय असं काय गप्पच आहेच काय. बर. त्यांनी बी केलाय ना रोजगार, त्यांचा बी चालूच आहे ना. इचलकरंजीतच चालू आहे ना, का बाहेर गावात चालू आहे त्यांचा कुठे? मग जगायला झाल्यात त्यांनी, मग कशा जीवावर जगालेत त्यांनी? वस्त्रोद्योग जो चालू आहे त्याच्या जीवावर त्यांचा धंदा चालू आहे. अभ्यास करा तुम्ही एखादी वस्तू कवा विकत घेणार? तुमच्याकडे पैसे असल्यावर घेणार. मग आज इचलकरंजीत एकमेव इचलकरंजी अशी आहे की कुठं महाराष्ट्रात गेला तर इचलकरंजीला रोख पैसे देतात काम केल्यावर, तसं कुठं सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. आता मतदाला पण रोख पैसे देणार आहे? नाही चुकीची गोष्ट आहे. मतदानाला पैसेच मागणार नाहीत लोक, मतदान देणार नसतं. काही गरज नाही ना आम्हाला पैसे मागायची. आम्हाला पैसे दिलेत की, लाडक्या बहिणीला पैसे दिलेत की. होय की, पण लाडक्या बहिणीचं काय फसवी योजना चुकी? कोण म्हणलं? म्हणतात विरोधक. मग आता विरोधकांच्या खात्यातच पैसे गेलेत की, त्यांच्या बायकांच्या खात्यात गेले नाहीत का? होय.
त्यांच्या बायकाच्या खात्यात गेलेलं त्यांनी काढून घेतली की पत्रक छापायला. जाहीरनाम्यामध्ये हा. 3,000 रुपये देणार आहेत की लाडक्या बहिणीला? मग त्याच्या अगोदर काय झोपली तीच काय हा? 1500 द्यायच्या अगोदर त्यांनी झोपली ती, त्यांचं सरकार होते की त्यावेळेस बरं दिलं नाही. मग 50 वर्ष राज केला तुम्ही, 50 वर्षात 100 रुपये दिले नाही साई, हा. आणि आता यांनी 1500 दिल्यावर लगेच तुम्ही 3000 म्हणाला साहेब. बर, आता मला सांगा 20 तारखेला मतदान आहे, बरोबर आहे, 23 तारखेला निकाल आहे. निकाल आहे. काय निकाल असेल? राहुल आवाड्यांचा गुलाल कोण घेऊन जाणार? आम्हीच घेऊन जाणार. बर, काय हो तुमचं काय मत आहे? नाही बरोबर आहे की राहुल आवाडे आजचं मग लाडक्या बहिणीचं लय झालं वाटतं. हे आमचं प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. बर, आमचा व्यवसाय कसा आहे, औद्योगिक धंदा चालला तर आमच्याकडे कोणतरी प्लॉट कामगार लोक वगैरे घ्यायला येतात कमी दरात वगैरे. त्यामुळं हे व्यवसाय चालणं गरजेचं आहे. हे व्यवसाय चालण्यासाठी आवाडे साहेब निवडून येणं महत्वाचं आहे. बर. हे सगळा निगडीत धंदा आहे सगळा. इचलकरंजी हे एकमेकावर अवलंबून धंदा आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा ज्यावेळी मला या मतदारसंघामध्ये मी फिरत असते, पाण्याचा एक महत्वाचा मुद्दा लय अडचून यायला लागला. हो, आहे की पाण्याचा प्रश्न आहे की, पाण्याचा प्रश्न बी सुटणार की आता राहुल आवाडे साहेब सोडणार की पाण्याचा प्रश्न. गेल्या 5 पंचगंगा आता जवळजवळ पंचगंगा स्वच्छता करण्यासाठी पैसे भरपूर मंजूर झालेत. ते आता आकडा मला माहित नाही. ते स्वच्छता होणार आणि आम्हाला पंचगंगेचं पाणी मिळणार. 15-20 दिवस पाणी देत नाही म्हणे. नाही ना, चुकीची गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. रस्त्यावर पाणी बघा की, आता कॅमेरामॅन दाखवते पाणी सुटलंय का नाही, दाखवते, कॅमेरा फिरवा की. मी येणारा मग वतला असेल हा? मी येणारा चावीतनं का वतून पाणी येते काय? चावीतनं वतून पाणी येते का ते? मुंगळे एवढं लय गोडायचं वाटतं. हा, लय गोड आहे. हा, मग कुठं बाहेर जाऊ नका जा. नाही, नाही. तर आपण या चांगदेव पाटील चौक परिसरामधील काही नागरिकांशी ज्यावेळी संवाद साधला तर प्रकाश आवाडे विद्यमान आमदार आहेत, त्यांना जो वस्त्रोद्योगातला एक ज्ञान आहे आणि त्यातला अभ्यास आहे, आणि इचलकरंजी ही मँचेस्टर नगरी मानली जाते आणि त्यांच्या अभ्यासानुसारच ही मँचेस्टर नगरी पुढे जाते, आणि त्यासाठीच आवाडे हे पुन्हा आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. मात्र या वेळेला त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे, या दोघांमध्ये ही थेट लढत होणार आहे. आणि येत्या 23 तारखेला गुलाल कोणाचा हे त्याच वेळेला पाहायला मिळणार आहे. केके न्यूज साठी सद्दाम अली, इचलकरंजी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.